श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडलेपासून ते दिघीच्या टोकापर्यंत खेडेपाड्यात राहणारे गोरगरीब नागरिक हे उपचारासाठी श्रीवर्धन शहरामध्ये असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालय येथे येत असतात। त्यांना योग्य उपचार आणि योग्य सल्ला देऊन त्यांची मनापासून आरोग्य सेवा करण्याचं काम मागील अनेक वर्ष एक व्यक्ती अविरतपणे करत आहे। तसेच त्यांनी देवदूत बनून अनेकांना मृत्यूच्या दारातूनही ओढून आणून जीवनदान दिले आहे। तालुक्यातील अनेक गर्भवती महिलांच्या प्रसूती अत्यंत सुरक्षितपणे करून अनेक नवजात बालकांना सुखरूप हे जग दाखवणारी व्यक्ती, जी आपल्या तालुक्यातील सर्वांना आपल्या नम्र, शांत आणि प्रेमळ स्वभावामुळे तसेच रात्री अपरात्री रुग्णांसाठी तत्परतेने उपचार करून त्यांनी आपली जनमानसात ओळख देवमाणूस अशी केली आहे। अशी व्यक्ती म्हणजेच आपले डॉक्टर मधुकर ढवळे सर। आज त्यांचा 1 जुलै 2025 रोजी वाढदिवस। त्यांना आपल्या चॅनलतर्फे वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। तसेच त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। उगवता सूर्य आशीर्वाद देव, बहरलेली फुलं सुगंध देव, बहरलेली फुलं सुगंध देव, देव तुम्हाला अनेक वर्ष आयुष्य देव। नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद आपलं स्वागत करतो पुन्हा एकदा या कोकणचा प्रसाद ह्या मराठी चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा दिवस खास आहे कारण आज अशा व्यक्तीचा वाढदिवस आहे आणि अशा व्यक्तीसाठी आज आपण ब्लॉग करतोय। ही माझ्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे कारण ज्या व्यक्तीने अनेक वर्ष आपला श्रीवर्धन, रायगड जिल्हा श्रीवर्धन तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय आहे, तिथे त्यांनी अनेक वर्ष रुग्णांसाठी सेवा दिल्या आहे। त्या अशा व्यक्तीचा वाढदिवस आहे ज्याची ओळख जनमानसामध्ये देव माणूस अशी ओळख आहे। अशा व्यक्तीचं नाव तुम्हाला देखील माहिती असेल, ते म्हणजेच आपले डॉक्टर ढवळे सर यांचाच वाढदिवस आहे। त्यानिमित्त युगंधरा प्रतिष्ठान श्रीवर्धन यांच्यातर्फे आज या मारळ, रायगड जिल्हा परिषद मारळ या शाळेमध्ये एक शैक्षणिक साहित्याचा वाटप कार्यक्रम ठेवला आहे। तर आपण आज तिथे आलोय, चला जाऊया, बघूया कशा पद्धतीने हा कार्यक्रम असणार आहे। स्वतः डॉक्टर ढवळे सर देखील आलेत या कार्यक्रमासाठी, चला जाऊया बघूया। हे बघा, आपण आलोय मारळ शाळेमध्ये आणि हे बघा किती मस्त अशी सजावट आपल्याला बघायला मिळते या शाळेची आणि इकडे कार्यक्रम देखील सुरू झालाय। जाऊया आतमध्ये, बघूया आपण। आपलं भाग्यच म्हणावं लागेल की त्यांचा वाढदिवस आज आपण आपल्या शाळेत राबवत आहे। तर मी आता 5वीच्या 3 विद्यार्थ्यांना या ठिकाणी समोर बोलवतो आणि आपल्या शाळेच्या वतीने सर्वप्रथम त्यांचं गुलाबपुष्प देऊन आपण सर्वांनी त्यांचं हॅपी बर्थडे म्हणून स्वागत करायचं आहे। 3 विद्यार्थी समोर आपलं गुलाबपुष्प द्या आणि नंतर आपण आपल्या पद्धतीने त्यांचा हॅपी बर्थडे म्हणून स्वागत करू। विद्यार्थ्यांच्या तर्फे सरांचं स्वागत केलं जातं। आज आपण या ठिकाणी डॉक्टर ढवळे सर यांच्या हस्ते तुम्हाला युगंधर प्रतिष्ठानच्या माध्यमातून साहित्य वाटप करत आहोत। याच्यामध्ये नोटबुक्स आहेत, 1 लाईन आहे, 2 लाईन आहे, 4 लाईन्सचे आहे। याचा वापर सगळ्यांनी करायचा। मुलांनो, जसे तुम्ही मराठी माध्यमात शिकतायत त्याच पद्धतीनं डॉक्टर साहेब सुद्धा मराठी माध्यमामध्ये शिकलेले आहेत। म्हणजे जो व्यक्ती मराठी माध्यमामध्ये शिकतो तो व्यक्ती आज एवढ्या मोठ्या पदावरती जाऊ शकतो। हे आपल्याला एक मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर आहे। आज सरांचा वाढदिवस आहे, सरांच्या हस्ते आपण ही जी काही त्याच्या वस्तू आहेत त्याचा स्वीकार करायचा। सरांनी येताना कॅडबरी सुद्धा घेऊन आले। माझा बर्थडे आहे, आता शाळेत जायचं म्हटलं बर्थडेच्या दिवशी मुलांना कॅडबरी द्यायला पाहिजे की नाही? कॅडबरी आवडते की नाही आपल्याला सगळ्यांना? हो की नाही? नक्की ना? मग आता दिलेली कॅडबरी आपण काय करणार? घ्यायचे लगेच, आणि ज्या वह्या आहेत त्या वह्यांचा सुद्धा काय करायचं, आपल्याला वापर करायचा। वह्यांचा वापर, त्याच्या आहेत ना सगळ्या वह्या, त्या लवकर संपल्या पाहिजे, त्याच्यात लिखाण करायचं आपल्याला लवकर, बरोबर ना? आता आम्हाला याच्यानंतर पुढे हरेश्वरला सुद्धा जायचं। सरांना सरांच्या वाढदिवसाच्या
युगंधर प्रतिष्ठानच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी पुन्हा एकदा हार्दिक अशा शुभेच्छा देतो. सरांना विनंती करतो की सरांनी या ठिकाणी या ज्या काही वस्तू आपण आणलेल्या आहेत त्याचं वितरण आपल्या सर्वांना करावं. ओके. हे बघा सगळ्या मुलांना इकडे जे शैक्षणिक साहित्य आहे त्याचं वाटप केलं जातंय. युगंधर प्रतिष्ठान श्रीवर्धन यांच्यातर्फे 3-4 दिवस सतत हे उपक्रम राबवले जातात. पूर्ण श्रीवर्धन तालुक्यातील ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत तिथे जे त्यांचे युगंधर प्रतिष्ठानचे जे प्रतिनिधी आणि जे संस्थापक अध्यक्ष आहेत साप्ते सर यांच्यामार्फत हे कार्यक्रम केले जात आहेत. आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आजचा डॉक्टर ढवळे सरांचा वाढदिवसाचा औचित्य साधून हा कार्यक्रम पार पाडला जातो इथे. आता हा कार्यक्रम इथे झाल्यानंतर इथून पुढे जी आपली हरिहरेश्वर माध्यमिक शाळा आहे तिथे जाऊन देखील विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप केलं जाईल, पाठ्यपुस्तकांचं वाटप केलं जाणार आहे. हे बघा इकडे त्यांचा पुढील कार्यक्रम आपल्या हरिहरेश्वरच्या शाळेत असल्यामुळे त्यांना या ठिकाणी घेण्याची परवानगी देत आहे. तत्पूर्वी त्यांनी जो उपक्रम राबवला आहे त्या उपक्रमासाठी आमच्या शाळेमार्फत त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. तसेच आज त्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसासाठीही आमच्या शाळेकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आपल्याला उदंड आयुष्य लाभो आणि आपल्या हातून अशाच प्रकारचे सामाजिक कार्य घडत राहावं हीच आपल्या ईश्वरचरणी शुभकामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. आणि आता एक फोटोशूट चालू आहे. सगळी छोटी मुलं ज्यांना सगळ्यांना जे शैक्षणिक साहित्य मिळालं त्यांच्यासोबत सरांचा एक फोटोशूट होत आहे. हे बघा आता याच्यावरून तुम्हाला कळलं असेल सरांची जनमानसात देव माणूस आणि देवदूत याची ओळख का आहे ती. सगळ्यांसोबत मैत्रीपूर्ण असं संबंध असलेले आपले सर. चला आता आपण पुढच्या कार्यक्रमासाठी जातोय हरिहरेश्वर मध्ये. चला चला चला